झणझणीत आणि अगदी खूप कमी मसाले वापरून हे सुकं चिकन आज आपण बनवणार आहोत. रेसिपी अगदी साधी सोपी आहे आणि पटकन तयार होणारी आहे. मी दीपाली स्वागत करते तुमचं कुक विथ दीपा अँड लाईफस्टाईलमध्ये. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. आता सुकं चिकन बनवण्यासाठी इथं मी 1.5 किलो चिकन घेतलेलं आहे आणि त्याचे मध्यम आकाराचे असे पीस करून घेतलेले आहेत. आता हे चिकन स्वच्छ धुवून नितळून घेतलेलं आहे. त्याला आता हळद आणि मीठ आपण लावून ठेवणार आहोत. हळद मी छोट्या चमच्याने अर्धा चमचा लावलेली आहे आणि त्यानंतर मोठा पाऊण चमचा इथं घातलेला आहे मी मीठ. आणि अर्ध्या तासासाठी हे चिकन आपल्याला असंच मुरवत ठेवायचं आहे, म्हणजे चिकनला छान अशी टेस्ट येते. तर आता याला हळद आणि मीठ व्यवस्थित असं पीसला, समजा लेग पीस वगैरे असतील तर मध्ये असे कट देऊन घ्यायचे, म्हणजे त्याच्या आतमध्ये हळद आणि मीठ चांगल्या प्रकारे असं जातं. तर आता ह्याला लावून झालेलं आहे. अर्ध्या तासासाठी आपण हे बाजूला ठेवून देऊयात. आता मसाले बघूयात आपल्याला काय काय लागणार आहेत. तर इथं सुक्या खोबऱ्याची 1 वाटी मी इथं घेतलेली आहे. त्याचे असे पातळ काप करून चांगले असे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. ब्राऊन कलर येईपर्यंत सुकं खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. म्हणजे 1 नारळ जर पकडला तर त्याची अर्धी वाटी सुकं खोबरं हे आहे. त्यानंतर धने घेतलेले आहेत 2 चमचे आणि जिरे 1 चमचा घेतलेला आहे. धने मी भाजून घेतलेले आहेत आणि जिरे आपल्याला तसेच घ्यायचे आहेत. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं साहित्य आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि वाटताना हे कोरडंच वाटायचं, म्हणजे चांगलं असं बारीक वाटलं जातं आहे. खोबरं घातलेलं आहे, त्याच्यावर धने आणि जिरे, आणि याच्यामध्येच आपण ॲड करणार आहोत चिकन मसाला. जो कोणत्याही कंपनीचा तुम्ही घ्या, तो चिकन मसाला इथं मोठा पाऊण चमचा घेतलेला आहे. याच्यामध्येच घालायचा, म्हणजे व्यवस्थित तो मिक्स होतो. तर आता हे सगळं मी वाटून घेतलेलं आहे, बारीक असं वाटलेलं आहे. तर अगदी खूप कमी मसाले आपण याच्यामध्ये वापरलेले आहेत. आता हे वाटण बाजूला ठेवून देऊयात. गॅसवरती मी आता पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये 2 मोठे चमचे तेल घातलेलं आहे, म्हणजे तेलाच्या किटलीमध्ये ही अशी पळी येते. तर ह्या पळीनी 2 पळ्या, आणि आपला पोहे खायचा जो चमचा असतो त्या चमच्याने म्हणाल तर साधारणतः 5 ते 6 चमचे हे तेल आहे. आता चिकन म्हटलं की याच्यासाठी थोडंसं तेल जास्ती आपल्याला घालावंच लागतं. त्याच्यानंतर घालूयात तेजपत्त्याची 2 पानं, आणि कांदा इथं मी बारीक चिरून घेतलेला आहे. 2 मोठ्या आकाराचे कांदे इथं घेतलेले आहेत. छोटे जर कांदे घेतलेत मीडियम आकाराचे तर तुम्ही 3 कांदे इथं घ्यायचे आहेत. कांदा आणि टोमॅटो याच्यासाठी थोडासा जास्ती लागतो. तर आता कांदा जो आहे तो चांगला असा मी परतून घेतलेला आहे. तेलामध्ये छान असा भाजून झालेला आहे. आता याच्यामध्ये आलं आणि लसणाची पेस्ट 2 मोठे चमचे घालायचे. आलं लसणाची पेस्ट घातली की 1 ते 2 मिनिटं चांगलं असं परतून घ्यायचं, आणि त्याच्यानंतरच आपण याच्यामध्ये घालणार आहोत 2 मोठ्या आकाराचे टोमॅटो इथं मी बारीक चिरून घेतलेले आहेत. खरं तर ह्या कांदा आणि टोमॅटोमुळं ग्रेव्ही छान अशी तयार होते. आता टोमॅटो चांगला असा या तेलामध्ये परतून घ्यायचा, छान असा तो लूज पडला पाहिजेत इतपत आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे. टोमॅटो चांगला असा परतून झालेला आहे. त्याच्यामध्ये घालूयात आता पाव चमचा हळद, आणि हा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आहे तो मी मोठ्या चमच्याने 2.5 चमचे घातलेला आहे, कारण हे तिखट खूप तिखट असं आहे. तुम्ही जे कोणतं तिखट वापरणार आहे ते तुमच्या अंदाजाने याच्यामध्ये घालायचं आहे. आता सुरुवातीला जे आपण वाटण करून घेतलेलं आहे ते सगळं वाटण आपण याच्यामध्ये घालणार आहोत. आता हे वाटण जे आहे ते कोरडंच आपल्याला या तेलावरती परतून घ्यायचं आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये जे मसाले आहेत ते चांगले असे तेलावरती परतले जातात आणि चिकनला छान असा वास येतो. तर आता इथं मी एक साधारणतः 5 ते 6 मिनिटं मंद गॅसवरती हा मसाला परतून घेतलेला आहे, आणि त्यानंतर 1 वाटी इथं मी पाणी ॲड केलेलं आहे. अगदी कमी पाण्यामध्ये हे चिकन आपल्याला वाफेवरती शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे मसाल्याला लागेल इतपतच पाणी याच्यामध्ये घातलेलं आहे. त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, आणि त्यानंतर सुरुवातीला हळद आणि मीठ लावून ठेवलेलं जे चिकन आहे ते याच्यामध्ये घालूयात. छान असं चिकन ह्या हळद मिठामध्ये मुरलेलं आहे. आता हे सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. आता सुरुवातीला चिकनला आपण मीठ लावलेलं होतं, पण बाकीचे जे मसाले घातलेले आहेत त्यांच्यासाठी आणखीन थोडं आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायला लागणार आहे. तर अर्धा चमचा आणखीन मी मीठ घातलेलं आहे. आता सगळं साहित्य याच्यामध्ये घालून झालेलं आहे. व्यवस्थित असं हलवून घ्यायचं, आणि अगदी थोडंसं पाणी ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे, म्हणजे साधारणतः एक 3 ते 4 टेबलस्पून पाणी आपल्याला याच्यामध्ये घालायला लागणार आहे.
आणि त्यानंतर आपल्याला हे वाफेवरती शिजत ठेवायचं आहे. आता याला साधारण एक 10 मिनिटे झालं की खूप सारं असं पाणी सुटतं. तर हे पहा 10 मिनिटे झालेली आहेत. त्यानंतर आपण पाहूयात की चिकनला किती पाणी सुटलेलं आहे. तर तुम्ही इथं पाहत असाल की भरपूर सारं असं पाणी सुटलेलं आहे आणि याच्यामध्येच हे चिकन आपल्याला एक 20 ते 25 मिनिटं शिजत ठेवायचं आहे. अगदी मंद गॅसवरती ठेवायचं म्हणजे छान असं ते शिजतं आणि दर 10 मिनिटांनी याला हलवत राहायचं म्हणजे सगळीकडनं चिकन व्यवस्थित असं शिजतं. तर आता 25 मिनिटं झालेली आहेत आणि चिकन बघूयात की कसं शिजलेलं आहे. चिकनचा एक पीस असा चमच्यावरती घ्यायचा आणि अलगद आपल्याला चमच्याने जर तोडता आला तर चिकन आपलं व्यवस्थित शिजले असं समजायचं. तर असं हे सुक्कं चिकन बनवून तयार झालेलं आहे. वरून घालूयात भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर. वास तर घमघमाट सुटला आहे. असं हे मस्त सुक्कं चिकन आजच तुम्ही बनवा. रेसिपी जर आवडली तर कुक विथ दीपा अँड लाईफस्टाईलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूयात अजून एका नवीन रेसिपीसह. धन्यवाद.